नमस्कार मित्रांनो, जिजाऊ रसोईमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी दाखवणार आहे मैदा आणि मूग डाळीची चकली. तर मी त्याच्यासाठी सामग्री सांगते. मैदा घेतला आहे अर्धा किलो, पावभर मूग डाळ घेतली आहे. त्याच्यासाठी लागणारं साहित्य: लसूण घेतला आहे, लाल मिरची पावडर 1 चम्मच, अजवाईन 1 चम्मच, जिरं 3 चम्मच, तीळ, कसुरी मेथी घेतली आणि थोडी हळद घेतली आहे ना. तर मी आता कुकरमध्ये हे 2 कुकर ठेवले मी. आता एका कुकरमध्ये असं मध्ये आता हा मैदा छान गाळून घेतला आहे आणि मी आता या कुकरमध्ये खाली पाणी टाकलं आहे आणि त्यात एक छालणी ठेवली. आता त्याच्यावर मी हा मैदा ठेवून देते, थोडा वाफवून घेते 15 मिनिटासाठी. आता मी हे कुकर लॉक करून देते. सिटी काढून घेतली आहे. 15 ते 20 मिनटं त्याला वाफवून घेते. आता कुकरमध्ये आता हे या दुसऱ्या कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेते. थोडी हळद टाकून शिजवून घेते डाळीला. थोडंसं डाळीच्यावरती पाणी येईल एवढी पाणी घ्यायचं, कारण की मूग डाळ लगेच शिजते. एक सिटी घेऊन घेते. आता एक सिटी घेऊन घेते मी. तोपर्यंत मी लसूण आणि जिऱ्याची पेस्ट बनवून घेते. हे पहा, हे पहा डाळ छान शिजून गेली आहे. आणि इकडे पण आता हे कुकर उघडून पाहते. हे पहा, हे पण छान वाफवून झालं आहे. 20 मिनटं मी वाफवून घेतले. आता मी आधी डाळ गाळून घेते. असे गाळणी घेतली आहे. आता मैदा पण गाळून घेते. वरती असं थोडं पाणी पडलं आहे ना, हे काढून घेते. हे पहा, थोडं कडक झालं आहे ना, चम्मच काढून कोरून घेते मी. नाही तर मग मिक्सरमधनं खूप जास्त कडक झाला आहे तर मग मिक्सरमधनं काढून घ्यायचं. पण माझं आता छान असं आता मी गाळून घेते. हे देखील असे छान लेते. तो बड़ा दिखावा, ये कम हो जाईल. हे पहा, मैदा मी छान असं गाळून घेतला आहे. हे पहा, असं छान भुरभुरीत झालेला आहे. आता मी त्याच्यात हे सर्व मिक्स करून देते. ओवा अजवाईन क्रश करून टाकून दिली. ओवा आता तीळ टाकून देते. कसुरी मेथी छान अशी कुरकुरीत भाजून उन्हात ठेवून दिली तुम्ही. छान अशी कडक झाली ती. आता तर तिला आपण अशी छान आवाज येतो ना, असे दाबून घेऊ. हे ना, त्याच्यात काळ्या नाही पाहिजे, नाही तर ते साच्यात अटकतील काळ्या. हे पहा, असं छान पत्ते पत्ते घेतले. हे पाहिजे काळ्या असतील तर ते काढून घ्यायच्या. हे पहा, असं बारीक करून घेतलं आहे, चुरून घेतलं आहे. चटणी टाकून देते 2-3 चम्मच. मीठ टाकते स्वादानुसार, है ना. इकडे मूग डाळ पण आहे, हां, ह्या अंदाजाने टाका. आता मी मिक्स करून घेते. हे पण छान असं मिक्स करून घेतलं मी. आता जिऱ्याची आणि लसणाची पेस्ट बनवून घेतली आहे. आता मी त्याच्यात टाकून देते. ही जिरा लसणाची पेस्ट पण मिक्स करून घेते. आता याच्यात डाळ मिक्स करते. छान अशी गाळून घेतली गाळणीने. आणि आता थोडी थोडी जशी जशी लागेल तशी तशी मिक्स करत जायचं. एका वेळेसमध्ये नाही पूर्ण टाकायची.
अजून लागेल डाळ. मला वाटतं पूर्ण लागून देईन डाळ. हे पहा असं छान मिक्स करून घेते. हे पहा छान असं मिक्स करून घेतलं मी. हे पहा असं छान भिजून घेतले मी. खूप असं पातळ नाही भुजलं आहे ना. आता 10 मिनटं झाकून ठेवून देते आणि मग 10 मिनटात चकल्या बनायला घेते. तेल गरम करत ठेवून दिलं आता आणि मी हे उघडून पाहते. झाले 10 मिनटं. आता आपण 10 मिनटानंतर हे पहा छान असं झालं आहे. आता मी थोडंसं मळून घेते. ते बाजूला करून देते. आता साच्यामध्ये येईल एवढं असं मळून हे पहा छान असं रगडून घेते. साच्यामध्ये असं तेल लावून जेवढं साच्यात येईल तेवढं भरून घेते. असं छान दाबून एअर नाही यायला पाहिजे. हे पहा आता छान याच्यावर चकली पाडून घेते. हे पहा चिटकून द्यायची. इकडे तेल तापलं आहे पाहते. हे स्लो गॅसवरती तेल तापत ठेवलं आहे. ते पण छान तापलं आहे. एकदम कडकडीत तेलात नाही टाकायचं आहे. छान असं चिपकून घ्यायचं. आता तेल तापलं आहे असं त्यात सोडून द्यायचं. छान असं तोपर्यंत मी इकडे अजून चकल्या बनवून घ्यायचे. हे पहा आता आता अशी पलटवून घेते. हे पहा एकीकडनं झाली आहे. हे पहा छान असं कलर बदलला आहे. अशा अजून परत हे पहा छान असं तळून झालं आहे. आता मी काढून घेते. पहा किती छान काटेरी दिसत आहे ना. तळून घेते. थोडा गॅस कमी जास्त करत राहायचा. आता मी थोडा गॅस फुल करून घेतला आहे. हे पहा हातालाही चटका लागणार नाही. असे चमच्याने झाऱ्यावरती असे काढायचे म्हणजे कसं आपल्याला हाताला चटकाही लागत नाही. हे पहा माझ्या बाळाने किती मोठी चकली बनवली. तेव्हा किती छान अशी कुरकुरीत तुटली पण नाही. म्हणजे सगळ्या चकल्या तळून झाल्या आहे. ही कमी तिखटवाली आहे आणि ही तिखटवाली. नंतर मी चटणी मिक्स करून घेतली होती. हे पहा किती छान अशी कुरकुरीत बनवली मी. हे पहा किती छान असा आवाज येतो. हे पहा आजची रेसिपी कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.